बघा, काल आपण बघितलं चेंज इन टेम्परेचर रिलेटेड आपण सर्व गोष्टी चर्चा केल्या. आता आपण थर्मल एक्सपान्शन नावाच्या कॉन्सेप्ट कडे चाललोय. थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय? एखाद्या बॉडीला मी टेम्परेचर दिलं, सपोज ही बॉडी आहे, ठीक आहे, मी हीट केलं तर काय होईल? ही बॉडी काय होणार आहे? मोठी होणार आहे, थर्मल एक्सपांड होत असतात. म्हणजे ही बॉडी सपोज इथून एवढी काय झाली? एक्सटेंड झाली. एवढी काय झाली? तुमची नवीन झाली ना, तयार झाली. मग मी म्हंटल पहिले, जर मी सपोज मी म्हंटल ही ओरिजिनल होती म्हणून मी L0 म्हटलं किंवा L1 म्हटलं, हा शेवटी T डिग्री सेल्सिअसला LT म्हटलं किंवा L2 म्हटलं, एवढं झालं. असं एक्सपान्शन होणार आहे. लेंथ मध्ये एवढा एक्सपान्शन दिसतो आपल्याला. तर मी काय म्हटलं, माझा चेंज किती, चेंज लेंथ कितीच आहे? तर तुम्ही काय म्हणाल? LT मायनस L0, LT मायनस L0, हा काय झाला तुमचा चेंज. तुम्ही LT मायनस L0 तुम्ही L2 मायनस L1 म्हटलं तरी चालणार आहे. काय डाऊट आहे? मग आपल्याला काय कळालं? जर मी एखाद्या ऑब्जेक्टला जर हीट केलं तर त्याचं काय होणार आहे? थर्मल एक्सपान्शन होणार आहे. मग त्याच केसनुसार तुम्ही बघितलं असेल लहानपणी, मोठ्यापणी पण बघू शकता, असं काही अडचण नाही. जेव्हा ते पोलवरून वायर जाते दिवसा, म्हणजे जेव्हा ते बांधतात ते असं असतं, पण काही दिवसानंतर ते काय होतं? असं स्लॅक मारून देतं. का बरं? कारण की त्याची साईज काय जाते? वाढते. दोन कारणांमुळे वाढत असते. एकतर ग्रॅव्हिटेशनल फुलिंग, सेंटरला फुलिंग लागली जाते, आणि दुसरं थर्मल एक्सपान्शन होऊन त्याचं लेंथ पण वाढतं. थर्मल काय झालं? एक्सपान्शन. तुम्ही लहानपणी जुगजुग गाडीमध्ये गेले असाल, ट्रेन मध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही एक रेल्वे ट्रॅक बघितलाय. रेल्वे ट्रॅक मध्ये इथं काय असतं? लाकडं असतात. इनबिटवीन काय टाकलेलं असतात? लाकडं असतात. हे काय असतात? लोखंडाचे असतात. आणि त्याच्यामध्ये काय टाकतात? दगड असतात. बघितलं तू? म्हणजे हे बाकीचे फक्त ट्रेन मध्ये जुगजुग गाडी मामाच्या गावाला जाऊ एवढंच गाणं म्हणतात, पुढे गेलेच नाही. काय टाकतात? दगड. हा, हे दगड टाकतात. का बरं दगड टाकतात? कारण की इकडे तिकडे फेकायची सवय होती आपली, मग ते एका ठिकाणी टाकून दिले. का बरं टाकतो दगड? तुला माहित नाही. म्हणजे इकडं गट्टा करायचा होता, मग ते रेल्वेच्या ठिकाणी पसारा लागला जाईल व्यवस्थित. बरं ना? अरे बरोबर का? नाही, घर बांधायला नको सर, घर बांधायला विटा लागतं, दगड कुठं वागत्यात, म्हणून आपण टाकून देतो तिकडं. अजून काही? हा, काय ट्रॅक एका जागेवर असं पाहिजे? नाही, ट्रॅक एका जागेवरच राहील. कोण आहे? शाब्बास, चुकलाय. साधी गोष्ट आहे. बोल. बरोबर, हे उत्तर आहे. काय होणार आहे? रेल्वे ट्रॅक वरून गेली तर रेल्वे ट्रॅक वरून पळाल्यामुळे रेल्वे हे ट्रॅक काय होणार आहे? गरम होणार आहे. गरम झालं तर मोठं होतं, ते एक्सपांड होतं. आपल्याला आता जस्ट कळालेलं आहे. मग एक्सपांड जर होत असेल तर पुढे इकडे सरकायला प्रयत्न करेल. आणि आपलं जे रेल्वेचे जे टायर आहेत, चाकं जे आहेत, ते फिक्स आहेत ना, त्याला थोडी माहिती आहे तो गरम झालं तर असं झालं पाहिजे. तो काय होणार आहे? याच्यावर राहिला पाहिजे. याची इच्छा इकडे यायची, पण दगड काय म्हणेल? नाही, तुला तिकडेच जायचं, त्याला जाऊन देणार नाही. काय डाऊट आहे? अशा प्रकारे तुझं एक्सपांड होणार. काय डाऊट आहे? समजलं? थर्मल एक्सपान्शन कळालं. गरम केलं तर काय होणार आहे? एक्सपांड होणार आहे. गरम केलं तर काय होईल? एक्सपांड होणार. क्लिअर आहे? या अशा प्रकारे होणार. भरपूर काही गोष्टी जे गरम केल्यानंतर थोडीशी लांबी त्याची काय होणार आहे? वाढणार आहे. क्लिअर आहे? थर्मल एक्सपान्शन नावाची कॉन्सेप्ट कळाली काय? ओके. मग ही जर कॉन्सेप्ट जर कळाली असेल तर मग मला आपल्याला 2-3 गोष्टी आता कळलं पाहिजे. मी काय केलं? याला काय केलं मी? हा थीटा अँगल आहे, याला मी याला बरोबर गरम केलं. काय होईल? गरम केल्यावर काय जाईल? थीटा काय होईल? वाढेल का कमी होईल का? तेवढंच राहील. थीटा काय होईल? वाढेल. थीटा रिमेन्स सेम. का बर? कारण इथला पॉइंट सर्केल, पण इथला पण अँगल मोजला तरी थिटाच राहील. इथला जरी अँगल मोजला तरी थिटाच होतो ना. पॉइंट असे डिस्प्लेस होतील, इथला पॉइंट इथं जाईल, इथला पॉइंट इथं जाईल, पण अँगल कसं राहील? सेम राहील. रिमेन्स सेम राहील. कळालं? असं मी काच केलं तर काच का होईल? काचेचं का होईल? काच वाढेल, कमी होईल, तेवढंच राहील.
हा गरम केलंय, तुम्ही मंद बुद्धीचे, तुम्हाला कळायला पाहिजे गरम केलं. हा ते काच का होईल, काचची साईज काय होईल, जाऊ दे. काच म्हणजे होल केलेलं, नाही तर काच समजेल, ग्लास लिटल ओपनिंग. हा काय होईल, तुटेल. अरे लोखंडी प्लेट आहे, तिथं ओपनिंग केली आहे, तू डायरेक्ट त्याला चटका दिला, त्याला खास वाढून साईज काय करेल, इन्क्रीज करेल. म्हणजे इथला मॉलिक्युल पुढे सर्कल, इकडचा मॉलिक्युल इकडे सर्कल जाईल, म्हणजे ही काच जे आता पुढे जाऊन अशी होणार आहे. साईज काय होऊन जाईल, इन्क्रीज होईल. आम्ही काहीतरी उत्तर देतो आणि तुम्ही डायरेक्ट बदलून टाकतात, मग आम्ही उत्तर देणं बंद करतो. मग तुझं पोपट होणार. गरम केलं, ही जी कॅव्हिटी त्याचं काय होईल, ते पण वाढेल. साईज काय करेल, इन्क्रीज करेल. साईज काय करेल, इन्क्रीज. आता आता गंमत आहे, गंमत जम्मत, गंमत जम्मत. याच्या इट कॅपॅसिटी अल्फा 1 आहे आणि याचं काय अल्फा 2. काय असतं ते नंतर सांगू. अल्फा 1 आहे आणि अल्फा 2. चला, तर मी असं म्हटलं, पहिल्या केस मध्ये मी काय म्हटलं, अल्फा 1 मोठा आहे अल्फा 2 पेक्षा, अल्फा 1 छोटा आहे अल्फा 2 पेक्षा. काय होईल, ज्याचा अल्फा जास्त तो पटकन जास्त एक्सपांड करतो, ज्याचा अल्फा जास्त तो काय करतो, जास्त एक्सपांड करतो. मग काय होईल, अल्फा 1 जर मोठा असेल, हा जास्त एक्सपांड करेल. जास्त एक्सपांड करेल तर याचा अर्थ काय होईल, जास्त एक्सपांड करतोय म्हणजे त्याचा अर्थ काय होईल, त्याचा अर्थ हा या साईडला पण एक्सपांड करेल, या साईडला पण एक्सपांड करेल. म्हणजे जो कॅव्हिटी तो काय करेल, डिक्सिंक करेल. कॅव्हिटी काय करेल, श्रिंक होऊन जाईल ना, कमी होऊन जाईल ना. लॉजिक कळालं का नाही. ज्याचा अल्फा जास्त त्याचं काय होणार आहे, एक्सपान्शन जास्त आहे. जर एक्सपान्शन जास्त आहे तर कॅव्हिटी काय करते, तो श्रिंक मारेल. कॅव्हिटी काय करेल, श्रिंक करेल. काय डाऊट आहे, कमी असेल तर कॅव्हिटी काय होणार, वाढणार आहे. कॅव्हिटी काय होऊन जाईल, वाढून जाईल. कॅव्हिटी काय होऊन जाईल, इन्क्रीज. काय डाऊट आहे, कॅव्हिटी काय करेल, इन्क्रीज करेल. इथला डिस्टन्स एक्स, याला मी म्हटलं अल्फा 1 आणि याला म्हटलं मी अल्फा 2. याला म्हटलं मी अल्फा 1 आणि अल्फा 2. मी दोन केस म्हटलं. जर अल्फा 1 मोठा असेल अल्फा 2 पेक्षा, अल्फा 2 पेक्षा अल्फा 1 छोटा असेल अल्फा 2 पेक्षा. आता काय होईल, मला एक्स बद्दल बोलायचं, त्यानंतर कमी होईल, वाढेल, सगळं होईल. पहिल्या केस मध्ये काय होईल, दोन डिफरंट मटेरियल, एवढं तर कळतंय ना. पहिल्यामध्ये कमी होईल आणि दुसऱ्यामध्ये वाढेल. एकदम उलट लिहिलं. एक्स काय होईल, इन्क्रीज करेल. एक्स काय करेल, डिक्रीज करेल. जेव्हा आपण अल्फा 1 मोठा आहे म्हणजे याचं एक्सपान्शन वाढणार आहे. म्हणजे वाढणार म्हणजे कुठं होणार, वाढणार असं वाढतो का खाली गेल्यावर वाढणार आहे, वरती जाईल ना तो. हा जर वरती गेला, हा तर कमी करणार आहे, हा तर वरती घेऊन गेला ना. मग एक्स काय होईल, हा वरती शिफ्टला म्हणजे एक्स काय झाला, वाढला. जर अल्फा 2 मोठा असेल, अल्फा 2 मोठा म्हणजे हा एक्सपांड करणार आहे. हा एक्सपांड कुठं करणार, खाली का वरती, खाली सरकेल ना. म्हणजे एक्स काय होऊन जाईल. काय डाऊट आहे, थोडस मेंदू तर चालावं लागेल. सगळं सारखं सारखंच वाटेल तुम्हाला, पण आहे वेगळंच. काय डाऊट आहे, समजलंय. बघा आता दुसरा एक, असे दोन मेटल, याला म्हटलं तर बाय मेटॅलिक, याला काय म्हटलं तर, याला म्हटलं तर बाय मेटॅलिक. अल्फा 1 आणि अल्फा 2 हे काय तुमचं बाय मेटॅलिक.
एका झालं बाय. आता मी दोन गोष्टी बोलल्या. बाय मेटल कळालं का? बाय मेटल म्हणजे का? दोन मेटल्स, दोन केस पॉसिबल आहे. अल्फा 1 मोठा असेल अल्फा 2 पेक्षा, अल्फा 2 मोठा असेल अल्फा 1 छोटा आहे अल्फा 2 पेक्षा. काय होईल? गंमत होईल. काय होईल? गंमत जम्मत, गंमत जम्मत. हा, काहीतरी होईल, काहीतरी होईल सर. हा, अल्फा 1 वाढणार नाही पहिल्या केसमध्ये, आणि अल्फा 2 मी आता काय एक सांगितलं, अल्फा बद्दल काय सांगितलं? ज्याचा अल्फा जास्त त्याचं एक्सपान्शन जास्त. पहिल्या केसमध्ये अल्फा 1 जास्त आहे तरी तो आता करणार नाही. आता मी ऑर्डर दिली त्याला, हा आता बदलायचं नाही, तू बदलला तर बघ हा वाढेल. हा मग असं वाढेल सर. कसं माहिती का? सरळ. कसं होईल? सरळ. आणि अल्फा 2 काय करेल? अल्फा 2 हा वर असं वाढेल ना, असं. कसं वाढेल? कसा? त्या साईडला वाढेल. एकदम चुकीचं आहे तुमचं, मंद बुद्धींनो. दोनच्या दोन्ही एक्सपांड करतील ना, फक्त एक कमी करा आणि एक जास्त करा. कोण जास्त करणार आहे? आणि दोन्ही काय केलेले? एकमेकांना चिटकवलेलं आहे ना. दोघांना काय केलंय? बॅ मेटल म्हणजे का दोन चिटकवलेले आहेत. दोन्ही चिटकवले म्हणजे शेवटचे दोघांचे एंड जे आहेत ते तुटणार आहे का? नाही. म्हणजे तुटणार नाही, पण एवढं तर कळतं की काय कळतं? अल्फा 1 जास्त वाढणार आहे. मग आता अल्फा 1 ला जास्त पण वाढला, अल्फा 2 कमी वाढला पण पाहिजे, आणि दोघांचे शेवटचे एंड पण तुटले नाही पाहिजे. मग काय होईल? बेंड होऊन जाईल ना. अरे मंदबुद्धींना तो असं बेंड होऊन जाईल. सो सर आम्ही काहीच करू शकत नाही सर. इट्स युअर फॉल्ट असं होईल. आणि हा ब्ल्यू जो आहे तो कमी करेल. ब्ल्यू काय करेल? कमी करेल ना. सर सारखंच आहे, थोडस हे असं मार, असं मार, लगेच कळत. अरे पागल. आता काय होईल? जर मी म्हंटल ब्ल्यू जास्त मोठा होईल, ब्ल्यू साईडचा जो आहे मोठा होईल, आणि रेडचा काय होईल? रेड जो आहे तो कमी एक्सपांड करेल. मी असंही म्हणू शकतो त्याला, मी या पद्धतीने बोलू शकतो. कसा? हा कोणता शेप लागेल? हे कोणता शेप जाऊ द्या, हा कोणता शेप? रेड कलरचा कोणत्या शेपला गेलाय? कॉन्केव का कॉन्व्हेक्स? कॉन्केव. शाबास, कॉन्व्हेक्स लागेल आहे. ज्याचा अल्फा जास्त तो कोणाकडे जातो? कॉन्व्हेक्स कडे जातो. ज्याचा अल्फा तो कोणाकडे जातो? कॉन्व्हेक्स कडे जातो. मग इथं पण असंच होईल. ब्ल्यू कोणत्या साईडला जाईल? कॉन्व्हेक्स साईडला जाईल. आणि रेड कोणत्या साईडला येऊन जाईल? कॉन्केव साईडला येऊन जाईल. कळलं? समजलं काय? हे रे पागल. कॉन्व्हेक्स म्हणजे काय कळालं? अल्फा ज्याचा जास्त तो कॉन्व्हेक्स साईडला जाईल. कळालं? मग क्वेश्चन येऊन गेलेला आहे, एकदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे असं म्हटलं त्यांनी. अल्फा 1 आणि अल्फा 2 मग रिलेशन विचारला, कोण मोठा आहे? कोण मोठा असला आहे? नाही ना. एवढे कसे रे तुम्ही? म्हणजे आयुष्यात तुम्ही घेतात लेक्चर मध्ये बसण्यासाठी, फक्त प्रेझेंट लावले जातात काय? थोडं सुद्धा इथं दडदडीत बोललं. ज्याचा अल्फा तो कॉन्व्हेक्स साईडला जाईल, कॉन्व्हेक्स साईडला कोण गेला? अल्फा 2 गेला. मग अल्फा 2 काय झाला? मोठं झालं नाही सर. तुमचा मेंदू खराब, आमचा मेंदू शार्प. अल्फा 1 का बरं छोटा आहे? आता बघा, ते उत्तर दिले तरी पण ते उत्तर वेगळं देणार आहे. हा बोला. अल्फा 1 म्हणून छोटा झाला.
का बरं बोलली तू? अल्फा वनला का बरं छोटं म्हणते? मी लिहिलं, मी पुसून टाकलं. हा, आता मी पुसलं, आता काय होईल? तरी पण अल्फा टूच मोठा राहील. बोल. टू अल्फा टू मोठा आहे अल्फा वन पेक्षा. सॉरी, मी चुकतोय, तुम्हाला मी प्रश्न विचारतोय, बरोबर ना? का फक्त असं विचारायला नाही पाहिजे, डायरेक्ट सांगितलं पाहिजे. समजलं काय? अच्छा, हा, सुरू करू मग आता पुढं. मी काय केलं, हे माझा रॉड आहे, ठीक आहे, याला गपचूप पीठ दिला. किती होता? L0. मग मोठा होऊन तो काय झाला? एक्सपांड झाला. एवढा होता, एवढा काय झाला? तो एक्सपांड झाला. हा काय झाला तुमचा? चेंज इन लेंथ. हा काय झाला तुमचा? चेंज इन. मग तुम्ही लहानपणी शिकलेत, लहानपणी जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा, जसं उद्धव ठाकरे बोलले तर मी लहानपणी लहान होतो, तर तुम्ही जेव्हा लहान होते लहानपणी तेव्हा लहान होते तेव्हा शिकलेत, 8वी 9वीला असताना. आता थोडेसे मोठे झाले, उद्धव ठाकरेंनी जसं सांगितलं त्याच्यानुसार. हा, मला एक सांगा, एक वायर घेतली 1 मीटरची आणि एक वायर घेतली मी 2 मीटरची, दोघांना सेम टेम्परेचर दिला, कोण जास्त मोठा होईल? 1 मीटर वाला का 2 मीटर वाला? क्वेश्चन कळाला का? हा, बोला. 2 मीटर वाला. का बरं? कारण की त्याकडे मॉलिक्युल जास्त आहे, तो पटकन एक्सपांड होऊन जाईल. कळालं का? मग आपल्याला असं सांगितलं गेलं, चेंज इन लेंथ जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल ओरिजिनल लेंथला किती मोठा आहे. आणि मी म्हंटल एकाला मी 10 डिग्री सेल्सिअस दिलं आणि एकाला 50 डिग्री सेल्सिअस, दोघांचं लेंथ मी सेम ठेवलं, कोण जास्त एक्सपांड करेल? 50 वाला. म्हणजे चेंज जेवढा करणार तेवढा जास्त तो एक्सपांड करणार. म्हणून म्हटलं मी डेल ला पण कसा येतो? डायरेक्टली. मग तुम्हाला काय कळलं? चेंज इन लेंथ डायरेक्टली प्रोपोर्शनल L0 इंटू डेल टी. मग डेल एल डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढून टाकलं, कॉन्स्टंट यूज केलं, कॉन्स्टंट यूज करावं लागेल, कॉन्स्टंट यूज केला आपण अल्फा, अल्फा यूज केला आणि काय लिहिलं? अल्फा L0 डेल टी. अल्फा जो आहे तो आहे तुमचा टेम्परेचर कोएफिशियंट. पण हा कोणता? अल्फा कोणता? लिनियर आहे. लिनियर एक्सपान्शन बघतो आपण. काय बघतोय? लिनियर एक्सपान्शन. ठीक आहे, लिनियर एक्सपान्शन. काय? लिनियर टेम्परेचर कोएफिशियंट. लिनियर टेम्परेचर कोएफिशियंट. मला अल्फा काढायचं आहे. मग अल्फा बरोबर काय? अल्फा बरोबर काय? डेल एल अपॉन L0 डेल टी. डेल एल म्हटलं चेंज इन लेंथ आहे, मीटर आहे, L0 मीटर आहे, डेल टी डिग्री सेल्सिअस आहे किंवा केल्विन आहे. मीटर मीटर गेट कॅन्सल, 1 अपॉन डिग्री केल्विन आहे. म्हणजे काय कळालं मला? अल्फाचं युनिट काय येणार आहे? अल्फाचं युनिट काय येणार आहे? 1 अपॉन डिग्री केल्विन और 1 अपॉन डिग्री सेल्सिअस. कळालं? काय डाऊट आहे? समजलंय? मला अल्फाची व्हॅल्यू मला मिळाली. अल्फाची व्हॅल्यू काय असते? लिनियर टेम्परेचर कोएफिशियंट. ज्याचा आपण म्हटलं तर अल्फा ज्याचा जास्त तो अल्फा काय काय लिनियर टेम्परेचर कोएफिशियंट. लिनियर टेम्परेचर कोएफिशियंट असते. कळालं? काय डाऊट आहे? ओके, लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल. सॉलिड. सॉलिड म्हटलं तर अल्फाची व्हॅल्यू जी असते 10⁻⁻⁴ चालते. सॉरी, -5 चालते. जेव्हा तो लिक्विडला येतो, लिक्विड किंवा गॅसला येतो, गॅसला, तर तो असतो 10⁻⁻⁴. युनिट काय होणार आहे? 1 अपॉन डिग्री केल्विन, 1 अपॉन डिग्री. हे झालं तुमचं अल्फा. काय डाऊट आहे? समजलंय? चला मग सुरू करूया आपण आता बाकीच्या गोष्टीकडे. मी असं म्हटलं, मला माहित झालं डेल एल. डेल एल म्हणजेच काय रे? L2 - L1 बरोबर काय रे? L1 इंटू काय? अल्फा. L0 म्हणजेच काय? L1 ना. मग जाऊ दे, असं म्हटलं LT - L0 बरोबर L0 अल्फा डेल टी. बरोबर आहे. मग मी म्हटलं LT काढायचं, तुम्ही काय L0 इकडे शिफ्ट केलं, L0 प्लस L0 अल्फा डेल टी. L0 ला तुम्ही कॉमन काढलं तर काय म्हटलं? 1 प्लस अल्फा डेल टी. हे काय भेटलं मला? LT. कोणत्याही टेम्परेचरला माझं लेंथ काय होईल हे आपल्याला कळालं. जर तुम्हाला ओरिजिनल लेंथ माहिती आहे आणि अल्फाची व्हॅल्यू दिली आणि चेंज इन टेम्परेचर दिलं तर तुम्हाला काढता येईल. मग होमवर्कला क्वेश्चन मला अर्षदा बोलते, सर क्वेश्चन देत जा म्हणजे आम्ही घरी प्रॅक्टिस करत जाऊ. मग तिचा आपण मान राखू. 5 मीटर ओरिजिनल लेंथ आहे. L0 किती आहे?
5 मीटर आहे, 10 मीटर आहे, 20 मीटर आहे. क्वेश्चन, अल्फाची व्हॅल्यू जर सपोज मी दिला 2 × 10⁻⁻5 पर डिग्री केल्विन. डेल्टी जे बोललो मी, डेल्टी जर मी म्हटलं किती घ्या, 50 डिग्री सेल्सिअस घ्या. फक्त व्हॅल्यू टाकायची आणि सॉल्व्ह करायचं येईल. फक्त व्हॅल्यू टाकून सॉल्व्ह करणे. बघती म्हणतो मंदबुद्धी अर्षदा येऊन जाईल. एलटी तुला काढता येईल का नाही? हा बोल. कर दे ना छोटी बात. मी म्हटलं तर डेल्टी आणि डेल्सी मध्ये काय चेंज होणार आहे? डेल्सी आणि डेल्के मध्ये काय फरक पडणार आहे? तेवढंच राहतो. मग कशाला ऍड करत बसते, केल्विन करत बसते? नाही सर, करून बघू. कळलं का आता? करायचं नाही, कारण की डेल्के आणि डेल्सी काय राहील? सेमच राहणार आहे. डिग्री सेल्सिअस मध्ये दिलाय, केल्विन मध्ये घेतलं तरी 50 राहणार. काय डाऊट आहे? हर्षदा तुला मे बी येऊ शकते, यांना येणार नाही, पण तुला येऊ शकते. हर्षदा म्हणते अजून उदाहरण द्यायचा. मग ठीक आहे, मग डेल्टी काढा असं तिने मला प्रश्न विचारला. डेल्टी काढून दाखवा. हा, तिने काय विचारलं? डेल्टी पण काढून दाखवा. मग त्यासाठी मी म्हटलं L0 जो आहे 5 मीटर आहे. मग एलटी झाला सपोज 10 मीटर. एलट्या हे एलटी. आता तिने होमवर्कला क्वेश्चन विचारलं तर आपण देणार ना. 20 मीटर झाला, 40 मीटर झाला. अल्फाची व्हॅल्यू फिक्स करूया. अल्फाची व्हॅल्यू किती घेऊ? 2 × 10⁻⁻6. काय काढायचा? डेल्टी. जमेल का नाही? जमेल ना. डेल्टी काढता येईल. मग तुम्हाला तुम्ही L0 म्हटलं असतं तरी काढता आलं असतं, पण मी फक्त फॉर्म्युला लिहिणार आहे. कारण की हर्षदाचं तोंड उतरलं. कारण की हर्षदाला अभ्यास दुसरा पण आहे, पेपरचा अभ्यासाचं टेन्शन आलंय आणि मी होमवर्क जास्त होतोय. कळालं? समजलंय? क्लिअर आहे? काय डाऊट आहे? समजलंय? चापो.